तर जे महाराष्ट्र भाव असं कसं युनिट कर थांबणार कारण आज पण जातो आपल्या टायपिंगला. आणि तुम्हाला पण माहिती कालीने कसं रटकुंडलं आणि ह्या सायलेन्सरमुळे माझं काल चप्पल जळालं. इथं येऊन बसल्याबरोबरच बस आली आणि तुम्हाला पण माहिती पहिल्या बसमध्ये आम्ही जातो त्यामुळे आज पण काय बसमध्ये गेलो कारण पहिल्या बसमध्येच गर्दी असते. गर्दी असल्यामुळे आम्ही पहिल्या बसमध्ये तर तुम्हाला अजून दुसरंच काय तर वाटत हा ते पोरं पण तिथून वापस आले आणि आता का बस येत त्यामुळे कालच्या सारखा रिक्षामध्ये बसून आणि आमचं पास का असं वायपट चाललं बोलत बोलत पोहोचलो आम्ही सेंटर पशी आणि आज तर इथं मोकार गर्दी होती. आणि आता तुम्ही म्हणताल सुमित सरांचे टिंगल करायला पण तसं काय नाही कारण सर सगळ्या बरोबरच फिरले त्यामुळे सरांना बोलल्यावर थोडं मनाला हलकं वाटतं पण आम्हाला सर रोज ओढल्याशिवाय राहतच कारण सरांचा लय जीव आहे आमच्यावर. आणि आता 2 महिने आम्ही मस्तीमध्ये घातलो नंतर राहिलं 1 महिना पण आमची काय स्पीड बसण्यात झाली आता आम्हाला सगळं समजा आणि सर तर आम्हाला सांगून थकले पण 2 महिने का सरांचा मी ऐकलो नाश्ता करून येतो म्हणल्यावर आम्ही तिकडे जातो नंतर भाऊ थोडं मला माहिती सांगत होतं पण माझ्या डोक्यात बसत नव्हतं कारण इंस्टाग्राम बघून माझं डोकं हल्लं त्यामुळे मला हीच आठवत होतं त्यामुळे आता इंस्टाग्राम डिलीट करणार आहे पण नंतर मला आठवलं इंस्टाग्राम डिलीट कर तुम्ही ब्लॉक कोणाचं त्यामुळे आता का मी इंस्टा डिलीट करत नंतर विदाउट टाइम मारल्यावर 37 मार्क आणि ह्या भावाला 36 मार्क पडले होते आणि मागच्या भावाला पण तेवढेच पडले होते लांबून का दिसत नव्हतं त्यामुळे मी फोन तिच्या हातात दिलो आणि आता दुसरा पॅसेज मारला तर डायरेक्ट नापास झाला आणि आज का मी लवकर उठणार नाही कारण मला काय पण करून माझी स्पीड कव्हर करायची नंतर तिसऱ्या पॅसेजला 20 मार्क पडले त्यामुळे आता ते सगळं सोडून घरी चाललो. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. भेटूया मित्रांनो उद्या ब्लॉग मध्ये.